प्रस्तावना. रसिक हो, जागतिक साहित्यातील महान रशियन लेखक फ्योडोर दोस्तोयेव्स्की यांच्या ब्रात्या करामाझोव या कादंबरीचा कॉन्स्टन्स गार्नेट यांनी केलेला इंग्रजी अनुवाद द ब्रदर्स करामाझोव या कादंबरीचा भावानुवाद ईबुकच्या स्वरूपात सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. फ्योडोर दोस्तोयेव्स्की यांचे संपूर्ण जीवन अत्यंत नाट्यमय आणि संघर्षपूर्ण होते. 1821 मॉस्को येथे जन्मलेल्या या लेखकाने तरुण वयात साहित्य लेखनास सुरुवात केली. प्रारंभीच त्यांना यश मिळाले, परंतु काही राजकीय विचारांशी संबंधित गटात सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक झाली आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शेवटच्या क्षणी ती शिक्षा रद्द झाली आणि त्यांना सायबेरियात कैद व सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. या कठोर अनुभवांनी त्यांच्या विचारविश्वाला एक विलक्षण गहिरेपणा दिला. मानवी दुःख, अपराध, पश्चात्ताप आणि आध्यात्मिक पुनर्जन्म याविषयीची त्यांची संवेदनशीलता याच अनुभवातून अधिक तीव्र झाली. पुढील काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी द ब्रदर्स करामाझोव ही त्यांची अंतिम आणि सर्वाधिक व्यापक कादंबरी मानली जाते. ही कादंबरी 1879-80 ब्रात्या करामाझोव या नावाने द रशियन मेसेंजरमध्ये क्रमशः प्रकाशित झाली. तिच्या प्रकाशनानंतर अवघ्या 4 महिन्यांच्या आत दोस्तोयेव्स्की यांचे निधन झाले. आजही ती जागतिक साहित्यातील सर्वोच्च कादंबऱ्यांपैकी एक मानली जाते. श्रीयुत भाऊसाहेब धर्माधिकारी यांनी या कादंबरीचा मराठी अनुवाद कारामाझोव बंधू या नावाने 1986 साली कॉन्टिनेंटल प्रकाशनतर्फे प्रकाशित केला आहे. मी अनुवादाचे काम सुरू केल्यानंतर ते जवळजवळ अर्ध्याहून अधिक झाले असताना मला याची माहिती मिळाली. मात्र पुस्तकाची प्रत मिळवण्याचे माझे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे जिज्ञासू वाचकांना या ई-बुकचा आस्वाद घेता यावा या हेतूने मी हाती घेतलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले. नंतर योगायोगाने श्रीयुत भाऊसाहेब धर्माधिकारी यांच्या अनुवादाचा दुसरा खंड इंटरनेट आर्काईव्हवर उपलब्ध झाला. काही इंग्रजी संज्ञांचे मराठीत रूपांतर कसे करावे यासाठी त्या अनुवादाचा मला संदर्भ म्हणून उपयोग झाला. मला येथे आवर्जून सांगावेसे वाटते की भाऊसाहेब धर्माधिकारी हे थोर स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी विचारवंत आणि नामवंत लेखक होते. अनेक गुजराती आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. गांधीजींच्या समग्र इंग्रजी ग्रंथांपैकी 8 खंडांचा मराठी अनुवाद त्यांनी केला होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे ते मूळचे आमच्या कोल्हापूरचे होते असे समजते. अर्थात फक्त इतकेच साधर्म्य आमच्यामध्ये असेल याची मला नम्र जाणीव आहे. आता मूळ कादंबरीकडे वळूया. ही कादंबरी रशियन समाजाच्या पार्श्वभूमीवर आधारित असली तरी तिचे प्रश्न सार्वकालिक आहेत. फ्योडोर दोस्तोयेव्स्की यांचा काळ म्हणजे 19व्या शतकाचा उत्तरार्ध. परंपरा, श्रद्धा आणि आधुनिक विचार यांच्यातील संघर्षाचा काळ. ही कथा एका विखुरलेल्या कुटुंबाभोवती फिरते, ज्यात वडील आणि त्यांच्या पुत्रांच्या स्वभावामुळे अनेक नैतिक प्रश्न निर्माण होतात. ही कादंबरी मानवी जीवनातील श्रद्धा, संशय, नैतिक संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यांचा अत्यंत सखोल शोध घेते आणि वाचकांनाही तसा विचार करायला भाग पाडते. ही कथा केवळ एका कुटुंबाची नसून संपूर्ण मानवतेची, तिच्या दोषांची, श्रद्धेची आणि सनातन प्रश्नांची झलक दाखवून देणारी आहे. या अनुवादाद्वारे भारतीय वाचकांना पात्रांचे स्वभाव, त्यांची नैतिक गुंतागुंत आणि कथानकातील भावनिक प्रवाह समजून घेण्यास मदत व्हावी हा माझा प्रयत्न आहे.
कादंबरीतील काही पात्रे अत्यंत धार्मिक, काही संशयी, काही संवेदनशील, तर काही स्वार्थी आहेत. या विविधतेतून निर्माण होणारे आंतरद्वंद्व हेच या कथेचे वैशिष्ट्य आहे. शेवटी ही कादंबरी केवळ एका कुटुंबाची कथा राहत नाही. ती मानवी अंतःकरणातील संघर्ष, श्रद्धा आणि करुणेच्या शोधाची कथा बनते. रशियन समाज, त्याची कुटुंब रचना, धार्मिक पद्धती आणि वर्गभेद भारतीय वाचकांसाठी काहीसे अपरिचित असू शकतात. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी संदर्भ देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच भाषिक दृष्टिकोनातून मूळ भाव जपण्याचा आणि तरीही सहज सुंदर मराठी वापरण्याचाही प्रयत्न केला आहे. काही रशियन संज्ञा आणि सांस्कृतिक संदर्भ सोप्या पद्धतीने स्पष्ट केले आहेत. या अनुवादाचा प्रवास दीर्घ आणि श्रमसाध्य होता. मूळ अनुवाद पब्लिक डोमेनमध्ये असल्याने कॉपीराईटचा प्रश्न आला नाही. नेहमीप्रमाणे मी माझ्या या पुस्तकाचेही लेखन स्मार्टफोनवरच केले आहे. या सर्व लिखाणाच्या प्रक्रियेत विकिसोर्स, गुगल ट्रान्सलेट, जेमिनी आणि ChatGPT यासारख्या डिजिटल साधनांचा संदर्भासाठी उपयोग झाला. तथापि अंतिम मांडणी, शैली आणि शब्दनिवड यांची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मराठी वाचकांना या महान कादंबरीतील विचारांची आणि संवेदनांची झलक अनुभवता आली तर माझा प्रयत्न यशस्वी ठरेल. आता वाचकांनी हा भावानुवाद का वाचायला हवा हे मला सांगणे आवश्यक वाटते. कारण नेहमीच्या पठडीतील प्रेमकथा, रहस्यकथा वाचणारे वाचक सहसा इतर जड वैचारिक साहित्याच्या वाटेला जात नाहीत. अर्थात मीही त्यांच्यापैकी एक आहे. पण खरोखरच दोस्तोयेव्स्कीचं नुसतं नाव उच्चारण्यापूर्वी कानाच्या पाळ्यांना हात लावून आदर भक्ती दाखवणारे काही कलाकार, चोखंदळ वाचक अशा अगदी मराठी भाषिक व्यक्तीही मी पाहिल्या आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईनसारखे शास्त्रज्ञ, लुडविग विटगेन्स्टाईनसारखे तत्त्वज्ञ, व्हर्जिनिया वुल्फ, हारुकी मुराकामी, फ्रान्स काफ्का यांच्यासारखे लेखक आणि सिग्मंड फ्रॉइड यांच्यासारखे न्यूरोलॉजिस्ट आणि इतरही अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींनी द ब्रदर्स करामाझोव ही कादंबरी वाखाणली आहे. त्या कुतूहलातूनच मी या प्रांतात प्रवेश केला आणि मग काहीही करून हा चक्रव्यूह भेदल्याशिवाय बाहेर पडायचेच नाही असे ठरवून तब्बल 1 वर्षाहून अधिक काळ मी तिथेच झुंजत राहिले. ही झुंज जिकिरीची होती, पण त्याचवेळी ती उदारपणे खूप काही माझ्या पदरात टाकणारीही होती. आज तर मला अक्षरशः आभाळाला स्पर्श करून आल्यासारखे वाटत आहे. रूढार्थाने ही पित्याच्या खुनासारख्या जघन्य अपराधाची गोष्ट आहे, पण रहस्यकथेच्या पठडीतील मर्डर मिस्ट्री अजिबात नाही. या कादंबरीत साहित्यिक आधुनिकतावाद, अस्तित्ववाद आणि मानसशास्त्र, धर्मशास्त्र व साहित्य समीक्षेच्या विविध शाखातील विचारांचा खोलवर प्रभाव पडलेला दिसतो. दोस्तोयेव्स्की यांच्या साहित्यकृतींना अनेकदा भविष्यवेधी म्हटले जाते, कारण रशियाचे क्रांतिकारक सत्तेवर आल्यास कसे वागतील याचे त्यांनी अचूक भाकीत केले होते. एक पत्रकार म्हणूनही ते त्या काळी प्रसिद्ध होते. या सर्व विचार प्रवाहांचे प्रतिबिंब कादंबरीतील विविध पात्रांमध्ये दिसते. त्यामुळे ही कथा केवळ एका कुटुंबाची राहत नाही, ती त्या काळातील समाजातील व्यापक मानसिक आणि आध्यात्मिक संघर्षाचे चित्र उभे करते. त्यामुळेच बौद्धिक भूक भागवण्यासाठी असे सकस साहित्य वाचले पाहिजे असे वाटून मी हा प्रकल्प पूर्ण केला. याशिवाय आणखी एक कारण आहे, ते म्हणजे साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुनील सामंत यांना मी विचारले, सर, इतकी खटपट करून कोणी वाचणार नसतील तर मग कशासाठी खटपट करायची? त्यांचे उत्तर मला नवी उमेद देऊन गेले. ते म्हणाले, इतर कोणाचे सांगू शकत नाही मी, पण मी नक्की वाचणार.
मग एका वाचकासाठी का होईना मी हे पुस्तक पूर्ण केले आहे. मुद्दाम या प्रस्तावनेची आणि एका प्रसिद्ध प्रकरणाची ऑडिओ व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर टाकून ई-बुकला लिंक जोडण्याचे ठरवले आहे. कारण वाचनापेक्षा ऐकणे सोपे जाते. त्यातून कुणाला वाचावेसे वाटले तर साहित्य प्रतिष्ठानतर्फे ई-बुक मोफत उपलब्ध आहे आणि तेही वाचायला नाही जमले तर ती लिंक जरी आपण आपल्या परिचितांना पाठवून दिलीत तरी एखाद्या वाचकाला त्याचा उपयोग होईल. थोडक्यात हा सध्याच्या युगातील मार्केटिंगचा एक छोटासा मंत्रच म्हणावा लागेल. असो, आपल्याला पुस्तक आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया पाठवायला विसरू नका. माझा ईमेल ॲड्रेस आहे gayatri.salvankar@gmail.com. धन्यवाद.